हाय फ्रेंड्स, मी आली आता शेतात आणि बघा हे आमच्या इथलं येडाईचं मंदिर. असं म्हणतात की इथं येरमाळ्याला जाताना मुक्काम केलता किंवा इसाव्याला बसली होती, त्याच्यामुळं इथं देवीचं मंदिर बांधलंय. शेत चला आता करते देवपूजा. हाय गाईज, हे आमचं शेत आणि हे आमच्या शेतातली देवी. नाही का, बघा बघा का. आणि ही आहे आमचा केदार आणि केदारची माऊ. आणि हे आहेत पांडव. का बघा, इथं नुसतं निवड ठेवलाय आणि बाकी काय शेत केलं नाही. बघा बघा. आणि इकडं आहे आंब्याचं झाड. आणि ह्याला ना तुम्हाला कवड्या दाखवते मी. कवड्या थांबा 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 कवड्या दाखवते का. कवड्या का कवड्या. इथे एक कवडी दिसली मला. आणि का इथं आहे महागडलं. इथे पाया पडतात सगळेजण. का इथे एक कवडी आहे का इथे एक आहे. आणि बाकी कुठं नाही बघा. का दोन कवड्या आहेत. आणि बघा हो का तिकडं चिचाचं झाड आहे. हो का तिकडं चिचाचं झाड आहे. आणि का इकडं आंब्याचं झाड आहे. काय हो का तिकडं तूर आहे. आणि हो का ढाळे सीत आलेत. हो का ढाळे सीत आलेत बघा. हो का निब्बर सहित आहेत ढाळे. हो का आता मी आरती घ्यायली. इकडे आपले व्हिडिओ बघणाऱ्याला व्हिडिओ आरती घ्या. आरती घ्या येरमाळ्याच्या घ्या. आम्ही आता आरती केलेली आहे. गेल नाही मी कधीच जोडीने जाऊ आता. दाजीला सांगते घेऊन जायला. गेलं तर येरमाळ्याला. देवा मला माफ कर बाबा. हाय गाईज, बाय. मी आहे चुताची बहीण. ओके, हाय बाय टाटा सी यू. हाय गाईज, हे आमची येडाई आणि हे आमची आईची. बंद केलीस व्हिडिओ. चालू आहे. नाही आई राजा उद सकाळचं नाव पुढे द्या. पुढ तिकडं तोड पण पाळ घालायचं नाही. पडणार चिमी. आता देव करून सगळं आम्ही जायलो आमच्या शेतात. चला जाऊया. चला बाय. हाय फ्रेंड्स, हे बघा आमच्या शेतातली रामूशा. आम्ही ना मस्त असं फिरतोय. किती छान वाटतंय. खुलं वातावरण आहे सगळे. हे बघा आमच्या हे येडे लेकरं कसं चालतंय. तेव्हा का ही माझी सिस्टर मोठी आणि हिच्या बाळाला हिनं सोडून आली आहे तिथंच इकडं मम्मीकडं. बघा एकटीच कशी फिरते. हिला कसं फिरू वाटत असेल तिच्या बाळाला सोडून. बघा हे बघा माझी छोटी सिस्टर मला कशी भांडते. काय म्हणते बघा. हे बघा ह्या तुरीच्या शेंगा, हे ढाळे ज्वारी, हे बघा टमॅटो चेरोप मीन्स झाडं, आंब्याचे झाडं. किती छान वाटते बघा सगळेजण. आमच्या इथं सुतूक असल्यामुळं जास्त काही केलं नव्हतं. जेवायला वगैरे जे असेल ते केलं आणलं होतं, कारण शेतात यायचं असतं वेळामुशा दिवशी म्हणून. काय का असणार थोडंफार घेऊन आणतात जेवायला. हरभऱ्याची भाजी, चपाती, भात, वरण, पाक हे आणलं होतं जेवायला. आणि सुतूक कशाचं माहिती आहे का, आमच्या पप्पाची आजी वारले. 100 पार केली त्यांनी.
नंतर ना मग काय आपल्या घरचं खाऊन पोट भरलं नाही त्याच्यामुळे गेलं आजीकडे. तर आजीनं असं पद्धतशीर जे म्हणजे असतं मेन जेवायला ते दिलं तर उंडे, हरभऱ्याची भाजी, भात, वरण, दूध, खीर सगळं जेवण करून मग इथं पूजा बी छान मांडली होती, त्याचे बी व्हिडिओ काढले. आणि हे सगळे काळूबाळू आहेत का ते माझ्या बहिणी आहेत त्या. आणि यातलं कोण कोणासारखं दिसतंय ती का नाही सांगा कमेंट करून. आणि नंतर मग मम्मीकडे आली तर माझं बाळ रडालतं, मग त्याला सावलीला घेऊन असं बसले होते आणि 4-5 फोटो काढले. आणि ही आहे माझी आई. नंतर मग फोटो वगैरे काढले, मग गेला घरी. आणि यातले 2-3 व्हिडिओ का नाही माझ्या बहिणीनेच काढले होते, त्यांना लय काढू वाटते. आणि हे आमचं शेंडीफळ.